एक सिक्रेट मसाला वापरायचा आणि अशी झणझणीत काळ्या तरीची मिसळ तयार करायची। ती कशी ते पुढेपर्यंत नक्की पहा। काळ्या तरीची मिसळ सगळ्यांच्याच आवडीचा विषय। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत झणझणीत काळ्या तरीची मिसळ। घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी चव आणणारी ही मिसळ भाकरी बरोबर, पाव बरोबर, पोळी सोबत इतकी भारी लागणारी। आता करण्यासाठी मसाला कसा करायचा, कांदा आणि खोबरं व्यवस्थित हुबा चिरून घ्यायचा आहे आणि तो असा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मी टाकलं आहे आलं, लसूण, कोथिंबीर। हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। एकदम बारीक असं हे वाटण तयार करायचं आहे आपल्याला, हे जाड ठेवायचं नाही आहे। आता हे वाटण इथे तयार झालं आहे। मी गॅसवर ठेवली आहे कढाई। कढाईमध्ये टाकणार आहे तेल। आता तेल थोडंसं याच्यामध्ये जास्तच टाकावं लागणार आहे, कारण आपल्याला करायची तर्रीदार अशी मिसळ, जशी आपण बाहेर खातो। बाहेर जर आपण खाऊ शकतोय तर घरात हमखास खाणारच आहे। थोडंसं तेलामध्ये टाकलं आहे जिरं, याच्यामध्ये टाकला आहे काळा मसाला, तर्रीचा लाल मसाला आणि साधी लाल पावडर, आणि हा आहे माझा सिक्रेट मसाला, जो मी तुम्हाला नंतर पुढे एकदा परत दाखवते। आता याच्यामध्ये जे वाटण तयार केलं आहे ते मी याच्यामध्ये टाकलं आहे। वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आपल्याला ह्यावेळेस 5 ते 7 मिनटं हा मसाला परतवायला लागतातच। आता याच्यामध्ये टाकायचं आहे सिक्रेट मसाला। सिक्रेट मसाला म्हणजे काय, याच्यामध्ये फक्त मी खोबरं भाजून घेतलेलं असतं, एकदम जास्त प्रमाणात काळा केलेलं असतं आणि ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं असतं। थोडंसं चाळून घ्यायचं, बस झाला सिक्रेट मसाला तयार, जो चिकन तरीला, मटन तरीला आपल्याला वापरता येतो। आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे मसाला, आणि मग याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे स्वच्छ अशी धुवून घेतलेली मटकी। आता ही रात्रभर तुम्ही भिजत घाला आणि मग दुसऱ्या दिवशी आपण जर बांधून वगैरे ठेवली तर हिला मस्त असे मोड येत आहेत। आता ह्या इथे व्यवस्थित हे मिश्रण आहे ना, म्हणजे मिसळ ती व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची। लगेच पाणी टाकायचं नाही। 5 ते 7 मिनटं फ्राय करून झाल्यानंतर आहे ना, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ही अशी शिजवून घ्यायची आपल्याला। खूप पाणी लगेच आपल्याला टाकायचं नाही आहे, ह्याच पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायची। आता मी याच्यात ॲड केली आहे हळद मी सुरुवातीला टाकलेली नव्हती। तुम्हाला जर वाटत असेल हळद आधी टाकायची तर टाकू शकता, पण हळद आधी टाकली ना का काय होतं, तरीला जो कलर आहे ना तो लाल येतो। त्याच्यामुळे आहे ना, प्रयत्न करा की शेवटी आपण थोडीशी हळद टाकणार आहे। आता मी याच्यावर ठेवलं आहे ताटामध्ये ठेवलं आहे पाणी। हेच पाणी आपल्याला ह्या मिसळमध्ये टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे पाणी गरम पण होतं आणि जी खाली आपली मिसळ शिजते ना, ते जळत पण नाही। ताटावर जर पाणी ठेवलं तर मिसळ आपली खाली अशी जळत नाही। जर आपण पाणी टाकलं नाही ताटामध्ये तर मिसळ आपली जळू शकते। आता पहा इथे मिसळ किती व्यवस्थित अशी शिजून तयार झाली आहे ना, आणि तरी पण पहा किती मस्त अशी आलेली आहे। या स्टेजला तर्री आली म्हणजे आपल्या मिसळला तर्री येणारच 100%। आता जे गरम पाणी होतं ते मी याच्यामध्ये टाकून दिलं आहे। जे ताटामध्ये गरम पाणी होतं ना, ते आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि जर आपल्याला अजून रस्सा पाहिजे, आपल्याला अजून पातळ पाहिजे, तर आपण एक्स्ट्रा पाणी याच्यामध्ये ॲड करू शकतो। आता मी इथे 2 ते 3 ग्लास पाणी ॲड केलं होतं, कारण आपल्याला मिसळबरोबर आपण ज्यावेळेस म्हणजे पावबरोबर ज्यावेळेस आपण मिसळ खातो त्यावेळेस आपल्याला रस्सा जास्तच लागतो। ह्या इथे किती मस्त अशी काळी तरी आलेली आहे। आता ही आपल्याला अर्धं झाकण ठेवून परत उकळवून घ्यायची आहे। अर्धं झाकण ठेवायचं म्हणजे तरी जी आहे ती एकदम मस्त येते। आणि मी इथे फास्ट गॅसवर शिजवून घेतली होती। ऑलरेडी आपली मिसळ शिजलेली होती, पण पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरावा याच्यासाठी थोडासा गॅस फास्ट करायचा असतो, जेणेकरून रश्श्याला पण एक अशी मस्त चव येते। ह्या इथे आता मी पुन्हा काय करणार आहे, गॅस कमी करेल। गॅस कमी झाला की आपण पुन्हा थोडंसं असं ताट ठेवायचं आहे, अर्धं झाकण, आणि मग पहा आपली मिसळ इथे एकदम भारी अशी तयार झाली की नाही। मस्त अशी झणझणीत काळ्या तरीची मिसळ बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरातच खा। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे पदार्थ आपण घरीच करू शकतो आणि घरीच खाऊ शकतो। किती भारी अशी तर्री आलेली आहे। ही तर्री आहे ना फक्त काळ्या सिक्रेट मसाला जो आहे ना त्याच्यामुळे येते। एकदा तुम्ही तो मसाला बनवा आणि वापरा। खूप मोठ्या प्रमाणात तो मसाला वापरायचा नसतो आपल्याला, थोडासा अर्धा चम्मच इतकाच तो मसाला टाकायचा असतो, नाहीतर पूर्ण भाजीला जळका वास येईल, कारण खोबरं हे थोडंसं जास्तच प्रमाणात भाजलेलं असतं। आता ह्या इथे मस्त मिसळ तयार आहे। हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्याला आता सर्व करायची मिसळ। आता ती कशी, तर ते तुम्ही पहा की मी कोणत्या पद्धतीने मिसळ इथे सर्व केलेली आहे। मस्त अशी गरमागरम मिसळ घेतली आहे
मस्त अशी तर्री. आता खूप खालपर्यंत ही तर्री असणार आहे का? बाहेर ज्यावेळेस आपण खातो तर त्यावेळेस तर पूर्ण तर्री असते का? तर नाही. तर्री ही फक्त वरतीच आलेली असते, वरतीच आपल्याला सर्व्ह केलेली असते. ही जर तर्री आहे तुम्हाला साईडला काढायची ना वेगळ्या वाटीमध्ये, तरी तुम्ही काढून घेऊ शकता. याच्यामध्ये मी घेतलाय मस्त बारीक कापून घेतलेला कांदा, बारीक शेव, परत भावनगरी शेव आणि पाव, लिंबू असं मस्त सर्व झालंय आणि गरम गरम मिसळ बरोबर पाव एकदम एकदम भारी असं ताट तयार झालेलं होतं. आणि तरी तुम्ही पाहू शकता जशी आपल्याला पाहिजे ना तशीच तरी आलेली आहे. खूप भारी तरी आलेली होती आणि आणि आजचा मस्त मिसळ पावचा असा बेत तयार झालेला होता.